वेळ सकाळची होती. आईने दिलेली लिस्ट घेतली व पिशव्या घेऊन बाजारामध्ये गेलो. घरी मोठा कार्यक्रम असल्याकारणाने आईने भली मोठी यादी बनवून दिली होती. त्या यादीप्रमाणे सर्व खरेदी करायची होती व घरी आणून आईकडे पोच करायची होती. लगबगीने गाडी चालू केली व किराणा मालाची सर्व यादी गोळा केली व आईकडे आणून दिली. 2 दिवसावर कार्यक्रम येऊन ठेपल्यामुळे सर्व घरातील कामे मला व माझ्या मित्रांनाच करायची होती. मी सर्व माझ्या मित्रांना गोळा करून सांगितले होते, तुम्हाला आपला कार्यक्रम झाल्यानंतर पार्टी मिळेल, पण मला सर्व कामाची तयारी करावी लागेल. अशा उद्देशाने सर्व मित्रही माझ्यासोबत तयारीला लागले होते. मी प्रत्येकाला एक काम वाटून दिले होते व त्याप्रमाणे काम चालू होते. आता नातेवाईकांची यायची सुरुवात झाली होती. हळूहळू एक नातेवाईक येत होते. मध्येच बाबांचा फोन आला व बाबांनी फोन केला, अरे राहुल, एक माझा मित्र येणार आहे व त्याची फॅमिली येणार आहे, तर तुला त्यांना पिकअप करण्यासाठी जावं लागेल. ते बसस्टँडवर येतील थोड्या वेळानंतर. मी बाबांचा फोन ऐकताच बाबांना हो म्हणालो व थोड्या वेळानंतर सर्व तयारी करून बसस्टँडवरती गेलो. बाबांचे लहानपणीचे मित्र होते. ते आज येणार असल्याकारणाने थोडं व्यवस्थित आवरून जावं म्हणलं, म्हणून मी लगबगीने आवरले माझं व बसस्टँडवरती गेलो. बसची वाट पाहत असतानाच तितक्यात बस आली व माझा फोन वाजला. अरे हॅलो, तू आला आहेस ना आम्हाला न्यायला? मी अंकलला हो म्हणत अंकलला म्हटलं, तुम्ही कुठे आहात? अरे आम्ही आता बसमधून उतरत आहोत, असं म्हणत मी त्यांच्या बसजवळ गेलो. तोच खाली एक माझ्या बाबांच्या वयाचे व आईच्या वयाची एक जोड खाली उतरली व मी पुढेच हळू सरून त्यांच्या बागा घ्यायला लागलो. तितक्यात मला अजून एक आवाज आला. आवाज एकदम असा कोमल होता. त्या आवाजात एक वेगळीच आवड निर्माण झाली व त्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. त्या आवाजाकडे माझे कान टवकारले. हळूच मी तिरकी डोळे करून वरच्या बाजूला बघताक्षणी एक अप्रतिम सुंदर व्यक्तिमत्व हातात 2 बॅगा घेऊन मला आवाज देत होते, राहुल, ए राहुल, अरे माझ्या बॅगा कोण घेणार? मी थोडा चकित झालो. माझं नाव माहीत नसतानाही एवढ्या गोड आवाजात मला राहुल म्हणणारी ही कोण? अशा विचारात थोडा विचार करत असताना माझ्या लक्षात आलं की ही अंकल यांची एक मुलगी असावी. असं म्हणत मी तिच्या हातातील बॅगा घेतल्या व सर्व बॅगा माझ्या गाडीमध्ये ठेवल्या व आमचा घराकडील प्रवास सुरू झाला. अंकल पुढच्या सीटवर बसले असल्यामुळे पाठीमागं आंटी आणि त्यांची मुलगी बसली होती. मुलगी दिसायला अगदी देखणीदार, तेजवान चेहरा तिचा व सुडल बांधा, अंगात भरगच्च भरलेली जवानी अशी ओसंडून वाहत होती. तिने पंजाबी ड्रेस घातला होता. तिच्या सौंदर्याचे कौतुक करावं एवढं कमीच होतं. गळ्यामध्ये सोडलेले केस, लिपस्टिक लावलेली ओठांना आणि डोळ्यांवरती लावला होता तो गॉगल, हे सर्व सौंदर्य पाहून मी तर पूर्णपणे स्वतःला विसरून गेलो होतो. मी चोरून चोरून आरशातून तिला पाहत होतो आणि आमचा प्रवास तसाच चालू होता. हळूहळू गाडी चालवत असताना तिच्याकडे पाहत असताच तीही मला कधी कधी चोरून पाहते हे मला जाणवत होतं. अशा पद्धतीने आम्ही थोड्या वेळानंतर घरी पोचलो. तिथे चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. बाबांनी माझी ओळख करून दिली. हे माझे मित्र आहेत, हे त्यांच्या मिसेस आणि ही त्यांची गोड मुलगी. बाबांनी गोड म्हणताच बाबांना म्हणलं, बाबा गोड नाही, ही गोड होणे अधिक गोड आहे. असं म्हणताच ती थोडी लाजल्यागत झाली. सीमा तिचं नाव होतं. मी तिला विचारलं, कशी आहेस सीमा? सीमा म्हणाली, तू कसा आहेस राहुल? नंतर आम्हा दोघांच्या गप्पा चालू झाल्या व तिला म्हणालो, तुला गाव बघायचं आहे का आमचा? ती म्हणाली, हो बघू ना, मला हे गाव खूप आवडतं पाहायला, तसंही शहरात राहून खूप कंटाळा आला आहे. मी म्हणालो, ठीक आहे, थोडीशी घरची कामं आटपू आणि नंतर मग मी तुला गावामध्ये फिरायला घेऊन जातो, असं तिला म्हणालं व ती आत गेली. तोपर्यंत मी माझी कामं आटपत होतो. तितक्यात संध्याकाळ झाली. आता माझ्या मनात मगाच्यापासून विचार होता की आपल्याला सीमाला गावामध्ये फिरायला घेऊन जायचं आहे. असं म्हणत असतानाच मी आईला सांगितलं व बाबांना सांगितलं
की मी मीनाला आपलं शेत व गाव दाखवायला घेऊन जात आहे. त्यांनीही आम्हा दोघांना परमिशन दिली. मी माझी बाईक घेतली व तिला घेऊन गावाच्या दिशेने निघालो होतो. सीमा दिसायलाही तशी गोड होती आणि स्वभावाने ही अगदी गोडच होती. तिचे कौतुक करावं एवढं कमीच होतं. आता नुसतंच तिचं कॉलेज पूर्ण झालं असावं असं तिच्या राहणीमानावरून वाटत होतं. हळूहळू आमच्या गप्पा चालू झाल्या. मी तिला बोललो, मग मित्र वगैरे आहे का नाही कोणी? नाही रे, कोण करतं शहरातल्या मित्रांसोबत जास्त मैत्री, कोण राहत नाही सोबत, असं म्हणत आमच्या गप्पा टप्पा चालू झाल्या. तिनं मला विचारलं, तुझ्या आहे का नाही कोण मैत्रीण? मीही म्हणालो, खेडेगावात कोण असणार आमची मैत्रीण? असं म्हणत म्हणत आम्ही एकमेकांची चेष्टा वगैरे करत राहत होतो. हळूहळू तिचा माझ्या हाताला लागणारा हात व हळूच तिची वाजणारी टाळी याच्याकडे माझं आकर्षण हळूहळू वाढू लागलं होतं. तिलाही मी आवडीचा लागलो होतो. मीही तिला आवडत होतो असं वाटू लागलं होतं मला. हळूहळू अंधार होत गेला व आम्ही आमच्या शेतावरती पोचलो. तिला म्हणलं, हे आहे आपले फार्म हाऊस. व तिला फार्म हाऊस दाखवता दाखवता पाऊस सुरू झाला. आता तर आमची पंचायत झाली. ती मला म्हणू लागली, अरे राहुल, आता आपण कसं जायचं? सीमाला मी म्हणालो, ठीक आहे, उघडेल ना थोड्या वेळानंतर पाऊस, असं म्हणत आमच्या गप्पा चालू झाल्या. ती म्हणायला लागली, फार्म हाऊस किती छान बांधला आहे ना? हो, मी म्हणत हळूहळू तिला सर्व फार्म हाऊस दाखवू लागलो. तीही खेड्याकडे प्रथम आले असल्यामुळे तिलाही जरा गावातील हवा सगळी वेगळीच वाटत होती. तिलाही खूप मज्जा येत होती असं मला वाटत होतं. पाऊस काय उघडायचं नाव घेत नव्हता. रात्रीचे 11 वाजत चालले होते. आम्हाला जेवणासाठी काय नसल्यामुळे आम्ही फार्म हाऊसवरच जेवणाची तयारी केली. मग सीमाला म्हटलं, सीमा, तू आपल्या दोघांसाठी स्वयंपाक बनवशील का? मग तिने आम्हा दोघांसाठी स्वयंपाक केला. आता अंधारही खूप पडला होता. मी घरी फोन करून सांगितलं, आज आम्ही इथेच राहणार आहे, आम्हाला काही यायला जमणार नाही. असं म्हणत बाबाई म्हणाले, ठीक आहे. बघता बघता संध्याकाळ कधी होऊन गेली हे समजलं नाही. पावसामुळे आम्हाला घरीही जाता आलं नाही. बाहेर विजांचा कडकडाट चालू होता. सीमाला थोडीशी भीतीही वाटत होती. हळूहळू ती मला म्हणाली, तुला विजांची भीती नाही का रे वाटत? मी म्हणालो, आम्हाला कसली भीती आली, आम्हाला हे दररोजच आहे. असं म्हणत आमच्या गप्पा चालू झाल्या. सीमाने स्वयंपाकही खूप छान बनवला होता. मग आम्ही दोघांनी पोट भरून जेवण केलं. एकमेकांचं कौतुक करत असतानाच ती मला म्हणाली, का रे, तुला कोण आवडत असेल ना? मी म्हणालो, नाही ग सीमा, नाही, खोटं बोलतायस. तो म्हणाला, नाही ग, तुला काय खोटं बोलायचं आहे? असं म्हणत मीच तिला म्हणालो, आता तुझ्या बाबांची आणि माझ्या बाबांची मैत्री पहिल्यापासून आहे. मी एक बोलू का तुला? सीमा म्हणाली, हा बोल ना. तुला राग येणार नसेल तर लग्न करशील माझ्यासोबत? सीमा थोडी शांत झाली व गडबडून म्हणाली, हो रे, माझ्याही मनात तोच विचार चालू होता, पण मलाही डायरेक्टली तुला कसं बोलावं हे समजत नव्हते. मग आपण दोघं एकदा आपल्या आईबाबांना बोलून घेऊया. मीही म्हणालो, हो चालेल. आम्ही दोघं एकमेक पसंत झालो होतो आणि आता आमच्या प्रेमाची खरी कहाणी सुरू झाली होती. मग मी सीमाला म्हणालो, सीमा, मग आज आपण कुठे झोपायचो? असं म्हणत ती म्हणाली, त्यात काय, आता आपण तर असं नवरा बायकोच आहे ना, मग आता आपण नवरा बायकोसारखंच राहायचं इथून पुढं. असं म्हणत आमचं एकमेकांचं अंतर्मन एकमेकाला जुळलं व असं करत आम्ही थेट बेडरूममध्ये गेलो. आमच्या तिथून पुढे गप्पा चालू झाल्या. हो ना, एका दिवसात आपलं प्रेम चालू झालं आणि आपण एका दिवसात एकमेकाच्या आयुष्याचे साथीदारही व्हायचा विचार घेतला. सीमाही खूप आनंदात होती, कारण तिलाही तिचं इथून पुढचं आयुष्य खेडेगावात घालवायचं होतं. मलाही खूप आनंद झाला होता. आता फक्त विचार होता तो आईबाबांच्या होकारांचा. पण आम्हा दोघांनाही विश्वास होता की ते आमच्या लग्नाला आम्हाला होकार देणारच. अशा पद्धतीने आमच्या गप्पा मारत असता वेळ होत चालली होती. तितक्यात तिला म्हटलं, आता आपण झोपूया, आपण उद्या सकाळी लवकर उठून घरी जाऊ, कार्यक्रमाचीही तयारी करायची आहे. सीमा हो म्हणाली. सीमा मला म्हणाली, ऐक ना, मी एका बाजूला झोपणार नाही, मला तुला सोबत घेऊन झोपायचं आहे. मी म्हणालो, अगं लग्नाच्या आधीच कसं आपण झोपायचं? ती म्हणाली, काही होत नाही, म्हणून आपण दोघे एका ठिकाणी झोपू.
आज माझ्या मनातील हृदयाचे ठोके खूप वाढले होते. मला समजत नव्हतं. प्रथमतःच मी तिच्यासोबत झोपणार होतो असं म्हणत आम्ही दोघांनी बेडरूममध्ये गेलो व दोघेही आडवं झालो. एकमेकांचा गप्पा चालू असता असता आम्ही एकमेकांच्या अंतर्मनात कधी गुंतत गेलो हे माझ्या लक्षात आलं नाही. ती माझ्यावर एखाद्या भुकेलेल्या वाघासारखी तुटून पडली आणि मीही तिच्या अंगावरती एखाद्या वाघासारखा तुटून पडलो. हळूहळू एकमेकाला अंतर्मनातून एक वेगळेच प्रेम करायला सुरुवात केली. आज आमचा पहिली वेळ असल्यामुळे आम्हाला काय असतं कसं असतं हे हळूहळू आमच्या अवयवाला जाणवत होतं व हळूहळू आम्ही एकमेकांच्या अंतर्मनात जाऊन स्वर्गसुखाचा आनंद घेऊ लागलो होतो. अशातच दोघांचं मन पूर्णपणे भरून ओसंडून व्हायला लागल्यानंतर आम्ही शांत झालो व आम्ही सकाळी उठून पुन्हा घरी जाऊन आईबाबांना आमचा निर्णय सांगितला. तेही खूप खुश झाले व आमचं 2 महिन्यानंतर लग्न लावून दिलं व आम्ही आमचा संसार सुखाने चालू केला. तर मित्रांनो, कशी वाटली ही तुम्हाला कथा? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.